आहेत 23 आणि 18 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी 13 मार्च 2026 रोजीच्या परिपत्रका अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत. LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत व संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधला जावा यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितींची प्रमुख जबाबदारी म्हणजे गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणं, वितरण व्यवस्थेचा नियमित आढावा घेणं, गॅस वितरणात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करणं, तसेच ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही आहे. राज्य स्तरावरील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या LPG गॅस पुरवठा संदर्भातील तक्रारीचे निवेदन करण्यासाठी शासनाकडून व्हॉट्सअप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर व्हॉट्सअप क्रमांक 97 69 81 91 221. परत सांगतो 9769919221 हा आहे. राज्य विभाग जिल्हा तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष तातडीनं सुरू करण्यात येत असून तक्रार निवारण करण्यासाठी व्हॉट्सअप सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासनानं शिल्लक व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाटपाचे राज्य शासनास अधिकार दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक कमर्शियल गॅसचा वापर लक्षात घेऊन शिल्लक व्यावसायिक LPG गॅसचे वाटप राज्यातील रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्राधान्य क्षेत्रांना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भामध्ये डिटेल माहिती अशी आहे की ह्या घरगुती गॅस पुरवल्यानंतर रुग्णालयांना 100%, शैक्षणिक संस्थांना 100%, स्मशानभूमी 100%, वृद्धाश्रम 100%, अनाथाश्रम 100%, संरक्षण क्षेत्राच्या संदर्भामध्ये 70%, शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्र 70%, रेल्वे 70%, हवाई वाहतूक 70%, पोलीस तुरुंग 70%, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 50%, औषध उद्योग 50%, बीज प्रक्रिया 50%, मत्स्यपालन 50%, अशाप्रमाणे याचं वितरण करण्याचे जे आहे आदेश आहेत. LPG वाहतूक आणि वितरण करणाऱ्या वाहनांना शासनाकडून सर्व तेल कंपन्या BPCL, HPCL, IOCL, गॅस वितरक यांच्या समवेत नियमितपणे बैठका घेण्यात येत असून LPG पुरवठ्याबाबतचा दैनिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, रेशनिंग नियंत्रक आणि तेल कंपन्यांनी दररोज दुपारी 1 वाजेपर्यंत साठा स्थिती व अद्ययावत अहवाल राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. LPG वाहतूक वितरण करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सी व वितरक कर्मचारी यांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत. सामाजिक माध्यमावरील खोट्या बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन, मुद्रित माध्यमाद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात आवश्यकतानुसार केरोसिन वितरण करण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.